दरम्यान या संपूर्ण प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि दुर्दैव महाराष्ट्राचं मी यासाठी म्हणतोय, बिपिन मलिक नावाचा अधिकारी काय नालायकपणा करतोय आणि मराठी माणसाच्या विरुद्ध ज्या कारवाई इकडे बसून करतोय, त्याहीपेक्षा दुर्दैव यासाठी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे मिरवत आहेत ते अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीवर टांगवर करतो आहे ते दिल्लीमध्ये बसून। अशा अधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजे। गणपती उत्सव 17 वर्षापासून होतो आहे आणि हा बिपिन मलिक नावाचा अधिकारी, हा माजोरडा अधिकारी, हा बकवास अधिकारी, ह्याला एक क्षण सुद्धा महाराष्ट्रात ठेवता कामा नये, त्याला बडतर्फ केलं पाहिजे। खरं म्हणजे गणेशोत्सव हा केवळ आमची सांस्कृतिक वारसा नाही आहे, हा आमचा ऐतिहासिक वारसा देखील आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, तो सर्व जाती पंथ धर्माच्या लोकांना एकत्रित आणून सामाजिक अभिसरण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून राष्ट्रप्रवाहात सगळे येऊन राष्ट्रभक्तीच्या कामाला लागले पाहिजे। एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असलेला गणेशोत्सव हा जर महाराष्ट्र सदनात होणार नसेल तर मग होणार काय महाराष्ट्र सदनामध्ये? संस्कृती काय आमची, इतिहास काय आमचा? मला असं वाटतं अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय निंदाजनक अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रकार आहे। कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र सदनामध्ये गणेशोत्सव झालाच पाहिजे। दिल्लीमध्ये असताना महाराष्ट्र सदनातला गणपती उत्सव हा आपण महाराष्ट्रात असल्यासारखं आपल्याला नेहमी वाटायचं, हुमली वाटायचं। मागच्या 1-2 वर्षापासून या संदर्भातली भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे। खरं पाहिलं तर या देशामध्ये महाराष्ट्राची ओळख ज्या अनेक गोष्टींमुळे होते, त्यामध्ये गणपतीमुळे महाराष्ट्राची ओळख होते आणि त्यामुळं महाराष्ट्रातला देशातला जर एकंदरीत विषय पाहिला तर महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्राचं देशातलं नाक म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्र सदनामध्ये गणपती उत्सव झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे। निश्चितपणानं या संदर्भामध्ये आयुक्तांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार हा केला पाहिजे।